देवाने ज्यावेळेस कुत्र्याला बनवले त्यावेळेस कुत्र्याला म्हटले, मी तुला 20 वर्ष देतो, ऐश कर. कुत्रा म्हणला, मला 20 वर्ष कशाला, 10 द्या. ठीक आहे म्हटले, त्याला 10 दिले. माकडाला बनवले, माकडाला म्हटले, तुला मी 20 वर्ष देतो, काय ऐश करायचं ते कर. माकड पण म्हटलं, देवा मला 20 वर्ष कशाला, 10 द्या म्हटलं. ठीक आहे म्हटले. बारी आली गायची. गाईला म्हटले, तुला मी 60 वर्ष देतो. गाय म्हणाले, देवा 60 वर्ष कशाला, मला 20च वर्ष द्या. बरं ठीक आहे म्हटले. ज्यावेळेस माणसाची बारी आली त्यावेळेस म्हटले, मी तुला 20 वर्ष देतो. माणूस म्हटला, देवा एवढे कमी वर्ष देण्यापेक्षा मला तयारच नका करू ना म्हटलं. द्यायचं असेल तर थोडे जास्त वर्ष द्या, तरच मला जगण्याचा आनंद मिळेल म्हटलं. तर मित्रांनो, त्यानंतर माणूस जीवन कशा प्रकारे जगतो, तर सुरुवातीचे 20 वर्ष तो खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये जीवन साजरे करतो. पुन्हा नंतर जे गाईकडून जे त्याला 40 वर्ष भेटलेले आहेत त्यामध्ये तो जीवनामध्ये स्ट्रगल करतो आणि आपले संसार मांडतो. त्यानंतर जे माकडाकडून जे मिळाले 10 वर्ष आहेत ते आपल्या कुटुंबामधील आपल्या जे नातलग आहेत, आपल्याला जे लेकरं आहेत, मुलाचे मुलीचे, त्याचा सांभाळ करतो. आणि शेवटचे जे 10 वर्ष जे कुत्र्याकडून आलेले आहेत ते दरवाजाच्या बाहेर जसा कुत्रा बाहेर भुंकतो त्या प्रकारे तो दरवाजाच्या बाहेर पडलेला असतो. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जेवणे जे आहे ते तुम्ही मौज मजा करण्यामध्ये व्यर्थ घालू नका. पैशाचा योग्य आणि चांगला वापर करा, सेविंग करून ठेवा, म्हणजे तुमचं जीवन बुढाप्यामध्ये असं कुत्र्यागत होणार नाही. तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.